हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा 12वीचा पेपर होता HSC बोर्ड महाराष्ट्र बोर्डचा पेपर केमिस्ट्रीचा 18 फेब्रुवारी 2026। तर बघा मित्रांनो, आन्सर शीट आलेली आहे। तर आन्सर शीट तुम्ही चेक करून घ्या आणि तुमचे आन्सर चेक करून घ्या की तुम्हाला किती मार्क्स येत आहे आणि कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला किती मार्क्स मिळत आहे। तर चला सुरू करूया आपण। तर जसं की सेक्शन ए होता तुमचा MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तर त्याच्यात पहिला जो आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, पहिल्याचा आन्सर आहे बी। ठीक आहे, ॲक्वियस KOH। ठीक आहे, पहिल्याचा आन्सर होता ॲक्वियस KOH। त्यानंतर दुसरा जो आहे द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ब्रोमाइन इन HOBRO2। ठीक आहे, तर याचा आन्सर होतं तुमचं, याचं पण होतं B+5। त्यानंतर 3 नंबरचा जो MCQ होता त्याचा आन्सर होता C। नंतर 4 नंबरचा MCQ, याचा आन्सर आहे तुमचं C। आन्सर चेक करा आणि तुमचे मार्क्स किती मिळत आहे तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। त्यानंतर 5वा MCQ होता, 5व्या नंबरवर आहे ऑप्शन B। त्यानंतर 6 नंबरचा होता, 6 नंबरचा ऑप्शन आहे D करेक्ट ऑप्शन। जो 7 नंबरचा MCQ होता, 7 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर आहे C। 8 नंबरच्या MCQचा आन्सर आहे D करेक्ट ऑप्शन D आहे। त्यानंतर 9 नंबरचा MCQ आहे, त्याचा ऑप्शन आहे A आणि 10 नंबरचा जो आहे त्याचा ऑप्शन आहे D। तर असे हे तुमचे 10 मार्क्स बघा तुम्हाला परफेक्ट करेक्ट मार्क्स येत आहे की नाही। त्यानंतर मित्रांनो दुसरा क्वेश्चन होता सेक्शन ए मध्येच, तो 8 मार्क्ससाठी होता। याच्यात तुम्हाला हे सर्व आन्सर लिहायचे होते। तर पहिल्याचा आन्सर होतं तुमचं मॅग्नेशियम स्प्लेंडिड MgSe। त्यानंतर SI युनिट लिहायचं होतं सेल कॉन्स्टंटचं, तर ते S⁻⁻1 होतं। 3 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यात तुम्हाला रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स इन लॅथेनाइड सिरीज ते लिहायचं होतं। तर युरोपियन EU अँड YB असे 2 नाव होते त्याचे। त्यानंतर हे रिॲक्शन होती जी तुम्हाला कंप्लीट करायची होती, तर त्याचा हे आन्सर होतं। त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन, त्याच्यात होतं या जे स्ट्रक्चर दिलेलं होतं याचं IUPAC नेम लिहायचं होतं। तर त्याचा आन्सर होतं 2 हायड्रोक्साय बेन्झीन डिहाइड। त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन, त्याचा आन्सर होता 175 PM। नंतर केमिकल नेम लिहायचं होतं टेफ्लॉनचं, तर त्याचं नाव काय होतं 7 नंबरचा क्वेश्चन पॉलीटेट्रा फ्ल्युरोइथिलीन PTFE। नंतर 8 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याचं आन्सर होतं तुम्हाला सिल्वर नॅनो पार्टिकल्स, इथे AG नॅनो पार्टिकल्स लिहायचं होतं। तर असा तुमचा सेक्शन ए होता। आन्सर चेक करून सांगा तुम्हाला किती मार्क्स येत आहे। त्यानंतर सेक्शन बीमध्ये तुम्हाला डिफाईन करायचं होतं, त्याच्यातलं फर्स्ट होतं आयसोमॉर्फिझम। तर आयसोमॉर्फिझम काय असतं, 2 or more सबस्टन्सेस हॅविंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर इज कॉल्ड आयसोमॉर्फिझम। युनिट सेल काय होतं, द स्मॉलेस्ट रिपिटेटिंग स्ट्रक्चर युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल। तर या प्रकारे तुम्हाला 2 डेफिनेशन लिहायचे होते त्याच्यात। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 होता, त्याच्यात तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं ॲटॉमिक रेडियाय। तर ॲटॉमिक रेडियाय काय असतं, डिक्रीज विथ इन्क्रीजेस इन ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जे आहे ते डिक्रीजेस डाऊन द ग्रुप। हे शॉर्टमध्ये आन्सर लिहिलेले आहेत, याचे मोठे आन्सर पण होते। त्यानंतर बाकी थेरी क्वेश्चन जे आहेत ते मोठे मोठे आहेत, त्याचे आन्सर नाही दिलेले आहेत। तर बघा 7 नंबरचा क्वेश्चन होता, त्याच्यात पहिलं जे होतं त्याच्यात आन्सर होतं थिन फिल्म लेअर अँड कोटिंग। आणि दुसरा जो होता 7 नंबरचा त्याच्यात तुम्हाला ही रिॲक्शन लिहायची होती। तर चेक करून घ्या तुम्ही बरोबर लिहिली आहे की नाही। त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 होता, जो न्यूमेरिकल होता तुम्हाला सॉल्व करायचा होता। त्याचा आन्सर होता मित्रांनो 0.1956 ॲटमॉस्फेरिक। ठीक आहे, तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशर काढायचा होता, तो किती येणार होता 0.1956 ॲप्रॉक्सिमेट आहे, जवळ आसपास चालेल। त्यानंतर 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात आयसोकोरिक प्रोसेस लिहायची होती, तर ती या प्रकारे यायला पाहिजे होती आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस ही असते। इथे डिफरन्सेस लिहायचे होते तुम्हाला 2। नंतर 11 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यात हे स्ट्रक्चर ड्रॉ करायचे होते। चेक करून घ्या तुम्ही बरोबर स्ट्रक्चर ड्रॉ केलेले आहेत की नाही, की कुठे चुकलेलं असेल तर बघा। त्यानंतर याच्यात हा जो क्वेश्चन होता याच्यात एक्सप्लेन करायचं होतं तुम्हाला। आणि 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे
त्याच्यात हे 2 रिॲक्शन दिलेले होते. त्याच्यापैकी पहिलं जे आहे एचं तुम्हाला डाऊन रेट काढायचा होता. ठीक आहे, तर तो होता के ब्रॅकेटमध्ये NO2Cl. नंतर आयडेंटिफाय द रिॲक्शन इंटरमिडिएट, तर ClG, जी म्हणजे गॅस होता किंवा मग आपण क्लोरीन गॅस असं लिहू शकत होतो. नंतर 14 नंबरचा क्वेश्चन होता ज्याच्यात तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायचा होता. पोटेन्शियल डिफरन्स काढायचा होता, पोटेन्शियल व्होल्टमध्ये. तर तो तुमचा येणार होता 0.2867 व्होल्ट. तर चेक करून घ्या मित्रांनो, तुमचं पण हेच आन्सर आलेलं आहे की नाही. सेक्शन सी होता. सीमध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन लिहायचे होते. प्रत्येक एक क्वेश्चन 3 मार्काला होता. त्याच्यात काही क्वेश्चनचे आन्सर लिहिलेले आहेत, चेक करून घ्या. तर पेप्टाइड लिंकेज जी होती त्याच्यात ही रिॲक्शन यायला पाहिजे होती, बॉन्ड CO बॉन्ड NH बॉन्ड. त्यानंतर 19 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर हे आहे, चेक करा. हा जो न्यूमेरिकल होता याच्यातला सेकंड नंबरचा, त्याचा आन्सर 1.73 BM असायला पाहिजे. इथं तर डिपेंड करायचं होतं ग्रीन केमिस्ट्री. प्रत्येक एक क्वेश्चन 1 मार्क्सला होता, असे 3 मार्क डिवाईड केलेले होते. त्यानंतर 20 नंबरचा जो क्वेश्चन होता, पहिले तर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे होते कॉर्डिनेशन मेटल कॉम्प्लेक्सेस इन बायोलॉजी. आणि दुसरं जे होतं त्याच्यात न्यूमेरिकल सॉल्व करायचा होता. तर न्यूमेरिकलमध्ये तुमचा आन्सर येणार होता 2477.5 जूल. ठीक आहे, तर बघा तुमचं इथे चालेलं आहे की नाही, चेक करा एकदा. नंतर 22 नंबरमध्ये सेकंड नंबरचा जो क्वेश्चन होता तो पण होता न्यूमेरिकल. त्याच्यात तुमचा आन्सर 533 केल्विन टू फॉर्म नायलॉन 6 हा बनवण्यासाठी आपल्याला किती एवढं टेम्परेचर असायला पाहिजे. त्यानंतर हे बाकी काही थेअरी क्वेश्चन होते ज्याचे आन्सर इथे नाही आहेत. त्यानंतर 25 नंबरचा क्वेश्चन होता, त्याच्यात एक रिॲक्शन लिहायची होती तुम्हाला ग्लुकोज प्रिपरेशनची, तर स्टार्चमध्ये कसा येतो. तर ही रिॲक्शन होती, चेक करून घ्या. आन्सर चेक करून नक्कीच कळवा कमेंटमध्ये तुम्हाला किती आन्सर येतं आहे किंवा तुम्ही किती मार्क्सचा पेपर अटेम्प्ट केलेला आहे. आणि पेपर टफ होता की इझी होता ते पण नक्कीच कळवा. त्यानंतर 26 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याच्यात पण एक रिॲक्शन लिहायची होती, ती रिॲक्शन चेक करा. 26मध्ये दुसरा जो होता क्वेश्चन त्याच्यात 9 DM⁻⁶ मोल (-2 S-1). तर हे एक आन्सर होतं. त्यानंतर सेक्शन डी होता ज्याच्यात तुम्हाला 3 क्वेश्चन लिहायचे होते, आन्सर करायचे होते. प्रत्येक एक क्वेश्चन 4 मार्क्ससाठी होता. तर बघा याच्यात जो 29 नंबरचा फर्स्ट क्वेश्चन होता त्याचा आन्सर तुम्हाला हे यायला पाहिजे, चेक करून घ्या एकदा. आणि 31 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यात पहिल्याचं होतं 2.5 × 10⁴. त्यानंतर दुसरं जे होतं याच्यात MgSO4 × 7H2O मॅग्नेशियम सल्फेट हेप्टाहायड्रेट हे आन्सर पाहिजे होतं. आणि दुसरा जो क्वेश्चन आहे जे आपल्याला युजेस लिहायचे होते H2SO4चे, तर हे युजेस काय काय आहेत, मॅन्युफॅक्चर ऑफ फर्टिलायझर्स लाईक सुपर फॉस्फेट. आणि दुसरा एक यूज तुम्ही लिहू शकत होता प्रोडक्शन ऑफ केमिकल्स पिगमेंट्स अँड पेट्रोलियम रिफायनिंग. तर या प्रकारे तुमचा केमिस्ट्रीचा पेपर होता. तर बघा आन्सर चेक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आणि पुढचे आन्सर शीट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे आन्सर शीट पण येतील आपल्या चॅनलवर. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट पेपरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.